मुंबई महानगरपालिकेकडून थकबाकी रक्कम न मिळालेल्या औषध पुरवठादारांकडून औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा. महानगरपालिकेकडून 120 कोटींची थकबाकी. लाडक्या बहिणींवर प्रचंड खर्च केला, आता त्याच लाडक्या बहिणींना औषधं मिळत नाहीयेत. मुंबई महापालिकेचा औषध पुरवठा बंदवर माजी महापौर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया. थकबाकी प्रकरणी ऑल फूड अँड ड्रग्स असोसिएशनचं औषध पुरवठा करणाऱ्या कंपनीचं पालिकेला पत्र. उद्यापासून पैसे देण्यास सुरुवात करणार असल्याची पालिकेची माहिती. औषध पुरवठादारांना थकीत बिलं देण्यासंदर्भात मुंबई महापालिकेची बैठक. येत्या 2 आठवड्यात 50% रक्कम देणार. उर्वरित रक्कम 15 फेब्रुवारीनंतर दिली जाणार. मुंबई महापालिकेच्या बैठकीत निर्णय. सर्वांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. शक्तीपीठाच्या कामाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा. कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही. शक्तीपीठ महामार्गाला मंत्री हसन मुश्रीफ यांचा विरोध कायम. 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर. नौसेनेच्या 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. टोरेस घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गुंतवणूकदारांची संख्या 2000 असल्याची आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची कोर्टात माहिती. मुंबईतील टोरेस घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांकडून 12 जणांविरोधात लुकआउट नोटीस. यात 9 युक्रेनियन नागरिकांचा समावेश. टोरेस गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची कांदिवली पोलिसांमध्ये छापेमारी. 29 डिसेंबरला कार्यालय सुरू करण्यात आलेलं 6 दिवसातच बंद करावं लागलं. सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचे सिडकोचे अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट यांचे संकेत. डोमिसाईल सर्टिफिकेटसह जाचकटी काढण्याचेही संजय शिरसाट यांचे संकेत. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात असलेली ऐतिहासिक वाघनखं लवकरच निरोप घेणार. 31 जानेवारीपर्यंत वाघनखं पाहता येणार. यानंतर ती नागपूरमधील संग्रहालयात ठेवली जाणार. नवी मुंबईत विमानतळ सेवा लवकरच सुरू होणार. डोमेस्टिक विमानसेवा मार्च अखेर तर इंटरनॅशनल विमानसेवा एप्रिल अखेर सुरू होणार. उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. अहिल्यानगरमध्ये 29 जानेवारीपासून 66वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. स्पर्धेच्या मैदानाचं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते भूमिपूजन. पीएमसी बँक घोटाळेबाद जामिनावर बाहेर. मुलुंडमध्ये ठेवीदारांचं निषेध आंदोलन. ठेवीदारांना अजूनही पैसे मिळाले नसल्याचा आरोप. बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात जलद गतीनं संपवा. या प्रकरणी महिला वकिलाची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा. हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. दुग्ध व्यवसाय असंघटित क्षेत्रात असल्यानं भेसळीचे प्रकार. केंद्रीय दुग्ध पशुसंवर्धन मंत्री राजीव रंजन सिंग यांची कबुली. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात. लोखंडी गजानं भरलेल्या आयशरला पिकअपची धडक. 5 जणांचा मृत्यू. नाशिकमधील अपघातस्थळाची मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी. अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची शासकीय मदत जाहीर. नाशिकमधील अपघातातील जखमींची गिरीश महाजनांनी घेतली भेट. मृतांच्या कुटुंबियांची महाजनांनी घेतली भेट. अपघात रोखण्यासाठी नाशिक वाहतूक पोलीस एक नवी मोहीम हाती घेणार. शहर वाहतूक पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची माहिती. 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिकांचा मृत्यू. बेस्टकडून 42 कोटी 40 लाखांची आर्थिक नुकसान भरपाई. ठाण्यात अल्पवयीन मुलानं भरधाव टेम्पो चालवून 2 रिक्षांना उडवलं. एका रिक्षाचालकाचा मृत्यू तर 2 जण जखमी. बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं प्रतीक्षानगर आणि धारावीसह 6 डेपोत काम बंद आंदोलन. एका गर्भवती कर्मचाऱ्यासोबत अधिकाऱ्यानं असभ्य वर्तन केल्याचा आरोप. पोलीस भरती लेखी परीक्षेत अनेक कॉपी बहाद्दर. या कॉपी बहाद्दरांविरोधात मुंबईच्या 4 पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.